फॅट 8.5 9 पुढे अख्ख्या गोठ्यात तुमचं फॅट 9 दूध जर जास्त असलं तर फॅट कमी बसतं. नाही. तुमचं हे अॅनिमल हेल्थ चार्जर चारल्यापासून तर फॅटला जबरदस्त रिझल्ट. काय फरक पडला ॲनिमल चार्जर वापरल्यावर? म्हशी फास्ट माजवायला लागले बर. आणि फॅटला जबरदस्त रिझल्ट. किती फरक पडला फॅट? 2 पॉईंटचा तर फरक आहे. काय 700 असेल तर 9 लागणार. मग 700 डायरेक्ट 9 वर गेली. हा, मग 100%. दुधाच्या रेटमध्ये किती फरक पडतो? 2 मध्ये कमीत कमी 10-20 रुपये 10चा तरी फरक धरून 10 रुपये लिटर मागे. 16 रुपयाचा फरक पडतो. आता किती रुपये दूध जातं तुमचं? 75. 75 ने जातं. हो. अच्छा. तुमच्या दुधाच्या क्वालिटीमध्ये काय फरक पडला? माझ्या दुधाची क्वालिटी म्हणजे मला दूध विकायला पुरत नाही. फक्त 15 मिनिटं दूध भेटतं. सर 300 लिटर मला सप्लाय डेलीचा चेन पुरत नाही. 200 लिटर सध्या. काय कारण काय म्हणजे ती मागणी कारण कशामुळे काय वाढली? म्हणजे क्वालिटीच आहे माझ्या दुधाला तेवढी. काय चित्र असतं तिथं मला जरा थोडं सांगाल का? आता तुम्ही सकाळी माझ्याकडे फक्त मोजून 15 मिनिटं भेटेल दूध. 100 लिटर दूध 15 मिनिटात संपतं माझं. 15 मिनिटात? हो 15 मिनिट खूप झाले. लोक वेटिंगला असतात. एक तास अर्धा तास आधी लोक येऊन बसतात तिथं. हो. आता इथंच कस्टमर आहेत माझे दूध घेणारे बरीचशी. बर. हा डेलीच. अरे बापरे. कुणाला पण क्वालिटी विचारा. आता मी सांगा मी गोट्याचा मालक आहे म्हणून मी सांगत काही पण नाही. सांगू शकेल. तुम्ही गावात माझी नाही, कुठेही तुम्ही चौकशी काही करा. सांगाल पण तुमच्या मशीनची क्वालिटी तर नाही ना अशा फुकट हा. तयार होऊ शकते. तुम्ही तुमच्या किती पण म्हशी 25च्या 25 म्हशी एकमेकाची कॉपी पेस्ट आहे.